हे हाट हाट तरी फॅन के हे कोण आले गाडी घेऊन मध्ये घेऊन. मग असंच म्हणता म्हणता माझे मित्र आले होते. बापरे म्हटलं परत डोकं खाऊ, कुठं घेऊन चालले. 4 मित्र तुमची वाट लावतात. हे बघा ह्याला उडवला असता भाऊ, चालवायला येत ना, उगं घेतात गाड्या. हे बघा 4 जण आणि 5वा होता चांगला दिसला म्हणून त्याला घेऊन चलाव. मग काय सांगतो, हॉटेलचं नाव माहीत नाही काय नाही, घेऊन चालले आम्हाला हॉटेलला. हे बघा आणले आणि उतरवले. अर्धा 1 तास लागले यायला. आणि हे हॉटेल मला बघितल्यावरच वाटत नव्हतं. तुम्हाला दाखवा म्हटलं. हे बघा असं आहे असं असं, म्हणजे तुम्हाला नाव दाखवण्यासाठी मी माझा ब्राईटनेस कमी केलो. एवढ्यातच मी म्हटलं होतं बिल कोण देतं, त्यांनीच जाऊन बसतं पहिला. कोणच जाई नाही की आता मी हात धुवायला गेलो तेवढ्यातच लगेच जाऊन बसले. बाबा विचारे म्हटलं ह्याच्या नावात कोण बसलं. तर तिथं ऑर्डर दिलं तरी तरच झोप यायला लागली होती. रात्री 11 वाजता कोण जेवायला जातं बाहेर. हे बघा आले मासे आले, खेकडे आले. मी व्हेजिटेरियन आहे म्हणून जरा 2 फूट लांब थांबलो होतो मित्रांनो. जेवण केलो आणि फर्र करून निघायला चालू केलो. अरे असंच आम्ही मजा करत चाललो होतो. माझा मित्र एकदम रानटी गाडी चालवत होता, एकदम मला भ्यू घालण्यासाठी. मरण त्याच्यामुळे मला समोर बसवलं होतं. मी पण म्हणलो ए अंकल नमस्ते. आम्ही असंच काय तर बडबड करत असतो काचा बंद करून गाड्याच्या. आमचे मित्र आणि मी असंच टाइमपास करत असतो कारमध्ये गेल्यावर. तुम्ही ऐकण्यासारखं नाही ते हेडफोन लावावं लागतंय. नाही तर सरपंच साहेब पैसे दिले ते आज पार्टी भारी झाली, 1 नंबर झाले. सरपंच साहेब तोंड दाखवत नाही ते, आम्ही फ्लॅश बंद केले म्हणून. तुम्ही येऊन पैसे मागताल म्हणून हे दाखवत नाही आम्ही. ड्रायव्हर आमचा ड्रायव्हरला येत नाही गाडी. ओ काका गाडी थांबी नाही काका. ओ काका गाडी थांबी नाही. भैया गाडी थांबवा मला उतरायचं आहे. ओ भैया सांगा थोडाला. गाडी थांबवा मला जायचं. खतरनाक मासे खाल्ले, सगळे खाल्ले आणि सगळ्यांना एकेकांना उतरवलो. आणि काय आलं की लगे पाऊसच लागलं. काय एकदम दरिद्री वातावरण झालं आल्या. मग जाऊ सोड म्हणलं, असंच पळत गेलो भिजत. भेटूया पुढच्या वेळेस. बाय मित्रांनो.